सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत डोंगरगाव येथील घराच्या जागेच्या वादातून मोठी कौटुंबिक शोकांतिका घडली। मोठा भाऊ शामराव बावणे यांनी आपल्या धाकट्या भावावर व त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुकसू बावणे व त्याची पत्नी योगिता बावणे हे घरात काम करत असताना घराच्या जागेच्या वादातून आरोपी शामराव बावणे यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आलं। मात्र नागपूर येथे उपचार सुरू असतानाच कुकसू बावणे यांचा मृत्यू झाला, तर योगिता बावणे यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे डोंगरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून घरगुती वादाने रक्तरंजित वळण घेतल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितेश डोरलीकर करीत आहेत।